This is our second problem of cost sheet. See the problem. From the following information, prepare cost sheet for the year ended 31st December 2019. Stock of material 1st January 2019 means this is opening stock of raw material 67,200. Stock of material purchased 2,69,000. ड्रॉइंग ऑफिस सॅलरीज ड्रॉइंग ऑफिस सॅलरी आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये घेतो 9,100. जनरल ऑफिस सॅलरी 17,000. बॅड डेप्ट्स 9,100. ट्रॅव्हलर सॅलरी अँड कमिशन 10,780. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस 420. रेंट ऑफ फॅक्टरी 11,900. Productive wages 1,76,400. General expenses 4,760. Gas and water for factory 1,660. Traveling expenses 2,940 and sales 6,45,540. Okay, this is the फर्स्ट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. आता आपण काय करूया बघा, एक एक आयटम कुठे घेणार आपण ते बघूया. कॉस्ट शीटला कॉस्ट शीटचा फॉर्मॅट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बघा, ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल आपण काय करणार, दिस इज ओपनिंग स्टॉक आपल्या कॉस्ट शीटच्या स्टार्टिंगला घेणार. नंतर आपण सोल्युशन बघणारच आहोत. तरी पण बघा, मटेरियल परचेस्ड आपण काय करणार, ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल मध्ये ऍड करणार. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी कुठे जाते, फॅक्टरीमध्ये घेणार. फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड. जनरल ऑफिस सॅलरी, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. बॅड डेट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलर सॅलरीज अँड कमिशन. बघा, ट्रॅव्हलर्स सॅलरीज अँड कमिशन. तर हे सेल्सशी कनेक्टेड असेल तर सेलिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये जाणार. तसं काही दिलेलं नसेल तर ते कुठे घेणार आपण, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस दिलेला आहे, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. रेंट ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये घेणार. प्रोडक्टिव्ह वेजेस ही आपली डायरेक्ट कॉस्ट आहे, डायरेक्ट वेजेस आहेत ते, बरोबर आहे ना, म्हणून ते प्राइम कॉस्ट मध्ये जाणार. मटेरियल कंझ्युम्डच्या नेक्स्ट लाईन. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे आयटम जातात कुठे, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, तिथे घ्यायचा. गॅस अँड वॉटर फॅक्टरीसाठी आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघा, आता इथे काय आहे, ट्रॅव्हलर सॅलरीज अँड कमिशन म्हणजे हा आयटम सेलिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये असणार. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. आणि सेल्स आपण लास्टला घेतो, आपल्या माहिती आहे सगळ्यांना कॉस्ट शीटचा फॉर्मॅट. नेक्स्ट बघा, मॅनेजर सॅलरी कुठे जाणार, आपल्या ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेशन मध्ये. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी कुठे जाणार, फॅक्टरी एक्सपेन्सेस. कॅश डिस्काउंट अलाउड, बघा कॅश डिस्काउंट हा नॉन कॉस्ट शीटचा आयटम आहे, बरोबर आहे ना, तो आपल्या कॉस्ट शीटला येत नाही. कॅरेज आउटवर्ड, सेलिंग डिस्ट्रीब्युशन. डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्या प्राइम कॉस्ट मध्ये काय असतं बघा, डायरेक्ट मटेरियल कंझ्युम्ड. नेक्स्ट लाईन प्रोडक्टिव्ह वेजेस और डायरेक्ट वेजेस. नेक्स्ट लाईन डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस काय कन्सिस्ट होतं, आपली प्राइम कॉस्ट, तर हे प्राइम कॉस्ट मध्ये जाणार. रेंट ऑफ ऑफिस, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. गॅस अँड वॉटर ऑफिस साठी आहे, ऑफिस मध्ये घ्यायचं. स्टॉक ऑफ मटेरियल ऍट 31 डिसेंबर 19 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे, हा काय करायचा, मटेरियल कंझ्युम्डच्या तिथे प्राइम कॉस्ट मध्ये हा आयटम लेस करतो आपण. प्लांट अँड मशिनरीचं हे डेप्रिसिएशन असणार आहे, तर हे कुठे जाणार, आपल्या फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये. ऍडजस्टमेंट काय दिलेले आहे बघा, मॅनेजर सॅलरी टू बी अलाउड क्रिएटेड फॅक्टरी 2/3. बघा, मॅनेजर सॅलरी किती आहे, 15,000. या 15,000 ही 100% आहे आणि यापैकी 2/3 कुणासाठी आहे, मॅनेजर सॅलरी, फॅक्टरीसाठी. मग काय करणार आपण बघा, 15,000 डिवायडेड बाय 3. व्यवस्थित ऐका, लक्ष देऊन बघा. 15,000 दिस इज मॅनेजर सॅलरी. आउट ऑफ दिस 2/3 स्पेंड फॉर फॅक्टरी. 15,000 डिवायडेड बाय 3 इंटू 2. ओके, म्हणजे 10,000 सॅलरी कुठे जाणार, फॅक्टरीमध्ये जाणार. आणि रिमेनिंग 1/3 कुठे असेल, 5,000 रुपीज ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. याचा अर्थच काय, आपल्या मॅनेजरनी त्याचं जे काय टाइम डिवोशन दिलेलं आहे, जे काय टाइम स्पेंड केलेला आहे आपल्या कंपनीमध्ये, तर त्या टाइम मध्ये 2/3 टाइम त्यांनी काय केला, फॅक्टरीमध्ये स्पेंड केला. रिमेनिंग 1/3 हा कुठे केला, ऑफिसमध्ये केला. ठीक आहे ना. तर हे बघा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे आपल्याला, हा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जो दिलेला आहे तो आपण काय करणार, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला तो व्हॅल्यू करणार. आणि बघा, प्रोडक्शन युनिट्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सेल्स युनिट्स दिलेले आहेत 19,000.
ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट आहेत 1000 आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स युनिट आहेत 2000. तर आपण किती युनिट प्रोड्यूस केले ते फाइंड आउट केलेले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेले आहे बघा. सेल्स युनिट्स कसे प्रोडक्शन युनिट आपल्याला या ठिकाणी प्रोडक्शन युनिट फाइंड आउट करायचे. प्रोडक्शन युनिट कसे फाइंड आउट करणार बघा आपण. सेल्स युनिट्स प्लस sales units is equal to opening stock of finished goods plus production minus closing stock of finished goods. Sales units 19,000 is equal to opening stock of finished goods 1,000 add production unit minus. ती स्लाइड चुकून मध्ये आली बघा युनिट्सची वगैरे. ती नेक्स्ट प्रॉब्लेमच्या या प्रॉब्लेमची नाहीये. तर आपण ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करूया बघा. इन द बुक्स ऑफ कंपनी नेम इन द बुक्स ऑफ एबीसी कंपनी लिमिटेड कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. ओके बघा आपण ऑल आयटम्स कुठे जाणार आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. परत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया बघा. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, फर्स्ट इनर अमाउंट कॉलम अँड आउटर अमाउंट कॉलम. ओके डायरेक्ट मटेरियल कंज्युम्ड आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 67,200 add purchases of raw material 2,59,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 87,920. जेव्हा आपण अमाऊंट लेस करतो तेव्हा अशी ब्रॅकेट मध्ये पण आपण ती लिहू शकतो. ओके नेट मटेरियल कंज्युम्ड 2,38,280. डायरेक्ट वेजेस इज गिवन 1,76,400 and डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,010 रुपीज. आवर प्राइम कॉस्ट बघा हे जे काय टोटल असेल ती काय करायची प्राइम कॉस्टची टोटल इथे सेकंड कॉलमला काय करायचे आपण राईट डाऊन करायची. ठीक आहे ना. आवर प्राइम कॉस्ट इज 4,24,690. ओके परत एकदा बघूया बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 67,200 ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,59,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 87,920. नेट मटेरियल कंज्युम्ड अदरवाइज मटेरियल कंज्युम्ड इज 2,38,280 ऍड डायरेक्ट वेजेस 1,76,400 ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस 10,010 रुपीज. आवर प्राइम कॉस्ट इज 4,24,690. Okay. Prime cost add factory overheads. First factory overhead is drawing office salary 9,100. Next rent of factory 11,900. Gas and water for factory 1,680. Depreciation of plant and machinery 9,100. Repairs of plant and machinery 6,230. आणि हे बघा लास्ट ऍडजस्टमेंट मॅनेजर सॅलरी बरोबर ना आपण सॉल्व्ह केली. मॅनेजर सॅलरी टोटल 15,000 इज गिवन बट आउट ऑफ दॅट 2/3 टाइम स्पेंड आवर मॅनेजर इन फॅक्टरी. दॅट्स वाय 15,000 डिवायडेड बाय 3 into 2 10,000 सॅलरी फॉर फॅक्टरी. ओके तर या पद्धतीनं काय केलं हे सगळे ऑल फॅक्टरी एक्सपेन्सेस आपण फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर लिहून घेतले. त्यांची टोटल 48,010 रुपीज आपण काय केली प्राइम कॉस्ट मध्ये ऍड केली. आपली फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क्स कॉस्ट किती आली 4,72,700. ओके फॅक्टरी कॉस्ट वर्क्स कॉस्ट ऍड ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ओके जनरल ऑफिस सॅलरी 17,000. जनरल ऑफिस सॅलरी 17,000. डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस फर्निचर 420. जनरल एक्सपेन्सेस 4,760. मॅनेजर सॅलरी 5,000. बघा 15,000 पैकी 10,000 फॅक्टरीमध्ये आणि 5,000 ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. रेंट ऑफ ऑफिस 2,800. गॅस अँड वॉटर फॉर ऑफिस 560. टोटल ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इज 30,540. इट इज ऍडेड इन फॅक्टरी कॉस्ट अँड आवर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज 5,03,240. Next cost of production add selling and distribution overheads. First selling distribution overhead is selling and distribution expenses 9,100. Travelers salary okay 10,780. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,940. बघा दोन्ही आयटम हे सेलिंग डिस्ट्रीब्युशन साठी अजून केलेले आहेत त्याच्यामुळे ते सेलिंग डिस्ट्रीब्युशनच्या अंडर गेले. कॅरेज आउट वर 6,020. टोटल सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 28,840. इट इज ऍडेड इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड आवर कॉस्ट ऑफ सेल्स. अदरवाइज टोटल कॉस्ट इज 5,32,080 रुपीज अँड सेल्स इज गिवन इन द प्रॉब्लेम दॅट इज 6,45,540. सेल्स लेस कॉस्ट ऑफ सेल्स और टोटल कॉस्ट. The balancing amount is our profit and that is 1,13,460. ओके तर या पद्धतीनं काय करायचं आपल्या कॉस्टचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा असतो. बघा एकदा आपण थेरी आपली परफेक्ट केली आणि प्रोफॉर्मा परफेक्ट केला की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला
जास्त टाइम लागत नाही. फक्त जर आपल्याला पर युनिट काढायचे असेल तर थोडासा वेळ लागतो. आणि नेक्स्ट प्रॉब्लेम आपण काय करूया, पर युनिटचं बघूया. तर हा सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. जे आयटम्स कोणत्या हेडिंगच्या अंडर घ्यायचे, काय करायचं ते थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करा. ठीक आहे.